सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी दोन मुद्दे या ठिकाणी मांडले की डावोसला जे एमओयू झाले त्याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. मला तर वाटतं की अतिशय चांगली मागणी आपण केलेली आहे. मागच्या 3 वर्षामध्ये डावोसला किती एमओयू झाले, किती उद्योग विभागाचे झाले, किती एमआयडीसीचे झाले, किती अदर झाले आणि त्याची अंमलबजावणी काय झाली याची नक्की श्वेतपत्रिका उद्योग विभाग काढेल, हा या सभागृहाला मी शब्द देतो. परंतु त्यातली थोडी माहिती मी आपल्याला देतो. नाही देतो म्हटलं ना, आणि त्यातली थोडी माहिती पण आपल्याला देतो. 3 वर्षाचा थोडा सभापती महोदयांना मी विनंती करतो की मला 1 मिनिट फक्त द्यावा. अतिशय चांगला मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलात. 3 वर्षापूर्वी डावोसला जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनी 80,000 कोटीचे एमओयू केले. त्यातले 16,000 कोटीचे फक्त एमआयडीसीचे होते, 50,000 कोटीचा ऊर्जा विभागाचा होता. पण 50,000 कोटीचा ऊर्जा विभागाचा जो एमओयू झाला तो एमओयू करणारा माणूस देखील आज सापडत नाही. त्याच्यामुळे ते किती झाले याच्यावर मला काही बोलायचं नाही. परंतु 2 वर्षामध्ये झाले त्याची अंमलबजावणी आम्ही 80% केलेली आहे आणि त्याची श्वेतपत्रिका आम्ही नक्की काढू. डावोसला यावर्षी 3,72,000 कोटीचे आम्ही एमओयू केले. त्याच्यामध्ये एक फेक नरेटिव्ह असा सेट करण्यात आला की जेम्स अँड ज्वेलरी सगळी सुरतला निघून गेली. तर या देशामधलं जेम्स अँड ज्वेलरी सगळ्यात मोठा पार्क जर कुठे होत असेल तो नवी मुंबईला होतोय. ते देखील श्वेतपत्रिकेमध्ये येईल आणि म्हणून श्वेतपत्रिकेची 3 वर्षाची जी मागणी केलेली आहे ती खरोखरच योग्य आहे. आम्ही 3 वर्षामध्ये किती प्रकल्प आले, किती प्रकल्प गेले, एमओयू किती झाले आणि त्याची अंमलबजावणी किती झाली याची श्वेतपत्रिका काढू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.